उद्या सकाळी 10 वाजेपासून पिंपरी चिंचवडमध्ये मतमोजणी सुरू होणार. भाजपा सत्ता राखणार की राष्ट्रवादी ती हिसकणार, दुपारी कळणार. 4 वर्षाच्या पहिल्या मोठ्या प्रशासकीय राजवटीनंतर गुरुवारी दिनांक 15 रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी मतदान झाले. दुपारपर्यंत त्याचा वेग खूप संत राहिला. 1:30 पर्यंत 6 तासात ते फक्त 28.15% झाले. गेल्या वेळी 2017ला ते 67% होते. उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी महापालिकेच्या 8ही क्षेत्रीय कार्यालयात सुरू होणार असून भाजपा सत्ता कायम राखणार की ती राष्ट्रवादी काँग्रेस हिसकावणार हे 2 तासातच स्पष्ट होणार आहे. मतमोजणी पारदर्शक, सुरळीत आणि वेळेत पूर्ण होण्यासाठीच्या सविस्तर आराखड्यास आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी कालच मंजुरी दिली. त्यात मतमोजणी केंद्रांची रचना, टेबल मांडणी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन व वैद्यकीय सुविधा यांचा समावेश आहे. मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस बंदोबस्त असणार आहे. मतमोजणीसाठी नियुक्त मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांना पूर्व प्रशिक्षण देण्यात आले. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था आहे. मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था तसेच प्रसार माध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष असून निकाल अचूक, पारदर्शक देण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. ईव्हीएम फेरीसाठी स्वतंत्र टेबल असणार आहेत. टपाली मतमोजणीकरिता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीचा प्रत्येक फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय निहाय नियोजन करण्यात आले असून सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्तरावर स्वतंत्र मीडिया सेलची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान काल निवडणूक आयोगाने मतदान केंद्राला देण्यात येणाऱ्या सुविधांचा केलेला दावा आज फोल ठरला. डॉक्टर सोडा, प्रथमोपचार सुविधा, स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सोयही अनेक मतदान केंद्रावर केली नसल्याचे आढळले. व्हीलचेअरची सुविधाही दिसली नाही. काळेवाडीतील काही केंद्रे तर पत्र्याचे छप्पर असलेल्या शाळांत असल्याने दुपारी तेथे उष्णतेचा सामना मतदारांना करावा लागला. मतदान केंद्र पत्त्याच्या स्लिपा आयोगाकडून आल्याच नसल्याने बहुतांश मतदारांनी सांगितले, तर उमेदवारांनी मात्र त्या घरपोच दिल्या. तसेच मतदान केंद्राबाहेरही त्या देण्याची व्यवस्थाही त्यांनी केल्याचे दिसून आले. प्रभाग रचनेतील बदलामुळे अनेक मतदारांना आपले मतदान केंद्र बदलल्याचे कळलेच नाही. ते शोधण्याचा मोठा मनस्ताप त्यांना झाला. त्याचा फटका मतदानाच्या टक्केवारीला बसेल असा अंदाज आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ता भाजप राखेल की गेल्या वेळी ती निसटलेली राष्ट्रवादी पुन्हा ती मिळवेल, याविषयी तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कमेंट करून सांगा. धन्यवाद.